हाय हॅलो नमस्कार, मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे छोले रेसिपी. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. चला तर मग आपण बघूया छोले रेसिपी. तर तुम्ही बघू शकता इथे मी छोले चेक करत होते की शिजलेत की नाही. तर एकदम मऊ शिजलेले आहेत छोले आणि कुकर मी आधीच लावून घेतला होता कारण साई झोपेला आला होता. तर म्हटलं कुकर लावून घ्यावं, नाही तर कुकरच्या आवाजाने उठेल. आणि मसाला पण करून घेतलेला आहे. तर हा मसाला कांदा आणि टॅमॅटोची गिरवी आहे, जे की कांदा टॅमॅटो चांगलं कढईमध्ये मी आधी परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी ह्याची ग्रेव्ही केली होती. तर इथं साई झोपेल म्हटलं तर अजून तो झोपलेलाच नव्हता. तर मी आधीच करून घेतलं कारण पाऊस आल्यामुळे कसं लाईट पण लगेचच जाते आणि सारखीच जाते, कधी पण जाऊ शकते. त्याच्यानंतर मग मी कढईत टाकलं तेल, त्यानंतर जिरं चांगलं तडतडल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकले त्यामध्ये आणि नंतर टाकलं जो गिरवी मी बनवलेली होती ती. तर इथे चांगलं मी ते एकजीव करून परतून घेतलं. तर तुम्ही बघू शकता इथे चांगलं मी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मग मी त्यामध्ये टाकली हळद आणि धना पावडर. तर तुम्ही इथे बघू शकता ते पण एकदा 1-2 मिनटं ते परत परतून घेतलं. त्यामध्ये टाकला मी लाल तिखट मसाला आणि नंतर छोले मसाला टाकला. तर हे पण मी एकजीव करून हलवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याला कलर एकदम छान आलेला होता. आणि इथे मी थोडंसंच मीठ टाकलं होतं कारण मी छोले शिजवताना कुकरमध्ये मीठ टाकलेलं होतं अगोदरच. तर इथे पण मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर हा जो आमचा घरगुती मसाला होता तो पण मी टाकला कारण आम्हाला तिखट भाजी आवडते. सो मग मी तो पण मसाला टाकून घेतला. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा ते भाजीमध्ये टाकून घेतलं. तर तुम्ही बघू शकता इथे भाजी मला थोडीशी घट्टच वाटत होती, पण मी आधी छोले टाकून घेतले आणि चांगले एकजीव होईपर्यंत परतून घेतलं. तर तुम्ही बघू शकता इथे माझे छोले एकदम घट्टच वाटते भाजी अजूनही. तर त्याच्यासाठी मग मी इथे गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि मग मी थोडंसं गरम पाणी टाकलं. आता मी ठेवते याच्यावर. तर इथे मी झाकण ठेवून घेतलं आणि त्यानंतर 10 मिनिटांनी हे झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला चांगली उकळी आलेली होती आणि इथे वरून मी कोथिंबीर वगैरे टाकली. तर इथे छोलेची भाजी माझी रेडी झालेली आहे. तर जास्त तरी वगैरे आलेली नाही आहे कारण आम्हाला जास्त तेलकट भाजी आवडत नाही. सो आम्ही जास्त तेलकट नाही, तेल जास्त वापरत नाही मी भाजीमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे भाजी छोलेची रेडी झालेली आहे. तर आता मी इकडे पुऱ्या करून घेणार आहे कारण साईला पुऱ्याच आवडतात. सो मी पुऱ्याचा व्हिडिओ काय बनवलेला नाही. तर इथे माझ्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. चला तर मग हा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.